काले से डर गए क्या? हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं हम काले नावाटाना वर्मिस्ती पिल्ले पेंड्यान भरले वर्मिस्ती पिल्ले पेंड्यान भरले कसा वाटला? गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तो आज आहे दिवस 5वा टिटवा महोत्सवचा आणि आपण बघू शकता कार्यक्रम चालू झालेला आहे. ऑलरेडी मी जरा लेट व्हिडिओ बनवायला घेते, थोडेसे पाहुण्यांची गडबड होती आणि आपल्याकडे आज कार्यक्रम आहे ब्युटी कॉन्टेस्टचा. आणि तिकडे तुम्ही बघू शकता स्टेजच्या त्या साईडला मेकअपचं मनोहर दादा स्टेजवरती होते, मात्र ज्यावेळेस प्रत्येक जी परफॉर्मन्स असं कळलं ते अगदी स्टेजच्या खाली गेले आणि थोड्या वेळाने स्पर्धेला अक्षरांतरा रेडी आहात. सो चला आता आपण जो कार्यक्रम चालू झाला त्याचा आस्वाद घेऊया. त्यामागून 100 रुपयाचं कॅश प्राईज या चिमुकल्या करणार आहोत. अनिल भोर, संजय देशमुख, टिटवा महोत्सवाला लाभली आहे त्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत विनंती असेल. आपण मुख्य मंचासमोर न्यू VIP काले है तो क्या हुआ दिल वाले हैं हम तेरे 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 किसके चाहने वाले हे जरा यांना विचारावं लागेल. रेडी आहात? रेडी? डीजे मास्टर लेट्स प्ले. या अल्लाह काले से डर गए क्या? ये गोरे गाला चंदन ये रेशमी बाला चंदन ये 16 साला चंदन मैं तेरे ख्याल चंदन हम तेरे 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 चाहने वाले हैं हम या बात आहे. आपण होम ट्युशनचे सर्व कलाकार, मला वाटते काल देखील होम ट्युशन वाले सर्व कलाकार इथे होते आणि परवा दिवशी देखील होम ट्युशन मधील सर्व कलाकार होते. आपण सन्मानित करतोय सर्व कलाकारांना. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सर्व कलाकारांसाठी. प्रणव, प्रणीत आणि प्रज्ञेश सुषमाताई शर्मा मॅडम यांना विनंती करेन की आपल्या या बाल कलाकारांना या ठिकाणी आपण पोरांना कमी, मॅडमना जास्त टेन्शन. सन्मानित करतोय बाल कलाकारांना. यापुढील परफॉर्मन्स आपल्या समोर सादर करण्यासाठी मी विनंती करतो. आपण मुख्य मंचासमोर VIP डायस वरती स्थान आपण नवायचे. नगरसेविका वैशालीताई विश्वनाथ भोईर मॅम, तशाच कुमारी स्वाती पाटील, युवती शहर अधिकारी आणि समाजसेविका सौभाग्यवती छायाताई भोईर, तिघींना रिक्वेस्ट असेल की आपण मुख्य मंचकासमोर येऊन VIP डायस वरती स्थान आपण नवायचं. वळूया आपण पुढील परफॉर्मन्सच्या दिशेला. स्वरा अँड ग्रुप यांच्या माध्यमातून आपल्याला एक सुंदर लावणी पाहायला मिळेल. गाण्याचे बोल आहेत
मला प्रीतीचा पुण्यात झुलवा. आज मला वाटते सर्व लावणीच आहेत आणि ज्या नमस्कार. आता आपल्याकडे बघा नऊवारी मेकअप साज स्पर्धा सुरू झालेली आहे आणि मेकअप आता तयारी करत आहेत सगळे मेकअप आर्टिस्ट. लवकरच स्पर्धा सुरू होणार आहे आणि आपल्याकडे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर जणू काय स्वर्गातून अप्सरा उतरल्यात अशा सौंदर्यवती आहेत. 5 नंबर 6 नंबर बघूया. आपल्याकडे टोटल आज भरपूर कंटेस्टंट आलेले आहेत. 7 8 नंबर 9 नंबर 10 नंबर 10 नंबरला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. 11 नंबर 12 नंबर आणि बघू शकता किती महागडे प्रोडक्ट ते यूज करतायत. आणि त्यानंतर 13 14 देन आता 15 नंबर आणि 16 17 17 आणि लास्ट 17 नंबरपर्यंत आपल्याकडे कंटेस्टंट आहेत. तर तुम्ही बघू शकता. आता लवकरच मेन स्पर्धा सुरू होणार आहे जी आपली स्टेजवर सुरुवात होणार आहे रॅम्प वॉकने. तर तुम्ही वेट करा थोडा वेळ. या परफॉर्मन्सनंतर लवकरच सुरुवात होणार आहे. बघू शकता आपल्या महोत्सवाला भेट देण्यासाठी आलेले आहेत आपले सर्वांचे लाडके आमदार साहेब श्री विश्वनाथ भोईर साहेब यांच्या मिसेस वैशालीताई आणि त्यांचे सहकारी वर्ग. तसे तर दरवर्षी देतात पण यावर्षी ताई परत दादांच्या बरोबर पण येणारच आहेत. पण आज खास महिलांसाठी कार्यक्रम असल्यामुळे ताईंनी हजेरी लावलेली आहे. तर ताईंचे सहर्ष स्वागत. क्या बात है, एकदम जोर. आता पुढील गोष्ट आहे महिलांकडे जी
नेहमी असते, पाकिटामध्ये पण मावते अशी गोष्ट. 2 लिपस्टिक माझ्यापर्यंत आणून द्या. 2 लिपस्टिक. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4. क्या बात. एकदा ताईंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थांबा, आपण कामिनीत असं बोलू. थांबा दोघी तुम्ही खाली जा प्लीज. हे मला माहित नाही काय असतं त्यामुळे त्यांनाच बोलू. थांबा, हे आपल्यासाठी ऋषी अपरिचित गोष्ट आहे. सन्मानित करणार आहोत प्रसिद्ध उद्योजक आदरणीय मुकेशजी ढोणे साहेबांची उपस्थिती लाभली आहे. त्यांचं करूया मनपूर्वक स्वागत. तसेच आपल्या महोत्सवामध्ये आलेले आहेत पाहुणे समीर बोष्टे, रवीना पेडणेकर आणि ऋतिका शेलार हे इंस्टाग्राम रील स्टार आलेले आहेत. मोकळी जागेत नाचला तरी चालेल. जे आपले सादरीकरण करण्यासाठी आलेले कलाकार त्यांनी मध्ये नाचलं तरी चालेल. पाचशे भेटती. शिवम खंडेलवाले 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या बालकलाकार. गॉगल काढ. जोरदार टाळ्या वाजवायला. यानंतर पुढील सादरीकरण आपल्या स्थानिक कलाकार सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आईचा सन्मान विजयभाऊ देशेकर यांच्या हस्ते आपण करीत आहोत. इंस्टाची आयडी काय तुमची? Sam9122 इंस्टाग्राम आयडी. बाकी सर्वांना झाले.
तसेच रवीनाताई यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत विजय भाऊंच्या हस्ते। धन्यवाद। देशेकरांचे खूप आभारी आम्ही आज। तुमच्यासाठी एक छोटासा धावला घेतो। आहेत का सगळे जागे आहेत का? आहेत ना? बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी आवाज तर काय छोटासा धावला घेतो कारण या आजीबाईच्या मुलात ट्रेंडिंगला आहे पण त्याहीच दिला होता छोटासा धावला तो घेऊन टाकतो मॅच। उन्हातानाचे तारी आणले उन्हातानाचे तारी आणले संगतीला आणलाय चणावटाना संगतीला। आताच्या पोराला काय जायचे मोबाईल लागून करायला लागून पण आपण मारायचंच नाही। आणि करू छोकरे भेजाना छोकरे क्या बात है। क्या बात है, एकदा जोरदार टाळ्या।
हॉटेल कोलीवाडा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मुंबईची मुंबईची बाय देशेकर यांच्या हस्ते आपण या बालकलाकारांचा सन्मान करीत आहोत. असे सन्माननीय आलेले आहेत. सगळ्यात पहिले एंट्री घेतलेली आहे. करीत आहोत. सन्माननीय हिरवाळा महोत्सव 2025 चे आयोजक विजय भाऊ देशेकर यांच्या शुभ हस्ते आलेल्या या पाहुण्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत. विजय भाऊ देशेकर. जय श्रीराम. जय श्रीराम. मी सचिन दादाले कल्याण जिल्हा गोरक्ष प्रमुखाची आणि हिंदुत्वाची म्हणजे आजपर्यंत कधीच स्टेजवर कोणी त्यांचा सन्मान नाही केला. त्याच्यासाठी जिगरा लागतो. जिगरा या बाबतीत कारण ते हिंदुत्वाला सपोर्ट करतात. म्हणून आज हे दादा देशेकर दादा हे पक्ष नाही बघत, ते हिंदुत्ववादी बघतात आणि त्यांना यापुढे असंच सपोर्ट करा. ते कुठल्या पक्षाचे आहेत काय ते नका, ते हिंदुत्वाला सपोर्ट करतात यासाठी त्यांना सपोर्ट करा. जय श्रीराम. श्रीराम. तर मी काही ते जास्त नाही बोलणार. आठवडा बाजार भरतो आपल्याकडे, आपण महोत्सवाचं आयोजन करतो, सर्वजण दुकानं लावतात, पण खरेदी अशा व्यक्तींकडून करा की जेम याचा फायदा आपल्या धर्माला होईल, आपल्या जिहादी लोकांना नाही. त्यामुळे खरेदी करताना विचार करून करा. जय श्रीराम. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. आज या व्यासपीठावर हिंदुत्ववादी विचारसरणीचे सर्व मित्रमंडळी आलेली आहेत. सचिन भाऊ बोलले की काळात आमचं पण जरूर विजय देशेकरचं पण तुम्हाला निश्चित बदललेलं दिसेल प्रकरण हिंदुत्ववादी, म्हणून निश्चित आम्ही तुमच्या पावलावर पाऊल ठेवणार आहोत. ही काळाची गरज आहे, कारण की आपण कुठल्या धर्माला विरोध करत नाही, पण काय होतं काही लोक धर्माच्या आड हे आपल्या राष्ट्रविरोधीचे काम करतात. त्याला निश्चित कुठेतरी आळा बसावा आणि आपल्या भारत देशाला जर अखंडित ठेवायचं असेल, हिंदुत्ववादी बनवायचं असेल तर निश्चित हिंदुत्ववादी विचारसरणी आपल्याला जमली पाहिजे, जपली पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने आम्ही निश्चितच लवकरच एका वेगळ्या रूपात हिंदुत्ववादी विचारसरणीला घेऊन चालायचं. आम्ही परवाच्या दिवशी प्रत्येकाने आज आम्ही मांडा निवाळा जर पकडला तर आम्ही इकडे बदलो, त्याच्या पुढे गेले तर तुम्ही बदला. जिथे जिथे आपण राहतो त्या त्या एरियात जर आपण कटाक्षाने मगाशी मयूर भाऊने सांगितलं की आपण खरेदी करताना खरं आहे की आपण तुम्ही बघत असाल की आठवडी बाजार जिथे जिथे भरतो बरोबर, तिथे तिथे ही लोक जे येतात हा पैसा कुठे जातो, याचा फायदा कोणाला होतो हे आपण करण्याची गरज आहे. आपण काय करतो, धर्माचा विचार करत नाही. आपण आपल्या देशात फक्त 10 रुपये किंवा 5 रुपये कमी म्हणजे कमी जे वस्तू भेटेल म्हणून आपण त्या लोकांकडनं हे करतो. मी सगळ्याच लोकांना त्या तराजूत टाकणार नाही, पण निश्चित जवळपास 70% लोक किंवा 75% लोक ही देश विरोधी विचारसरणीची आहेत, ही आपल्याला ओळखता आली पाहिजे. आपण ज्या वेळेला खरं तर हे आपलंच व्यासपीठ आपल्या व्यासपीठावर हे बोलणं योग्य नाही, पण तरी देखील आपण हिंदू आहोत आणि मला अभिमान आहे मी हिंदू असल्याचा. आपल्या टीम सकट आपण इथे आलात, आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. बाकीचे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सोबत पण सचिन भाऊ येतील राजूजी पाटील साहेबांना विनंती करेन भरपूर दिवस आपण झाले हे आपला ग्रुप आलेला नाहीये, रेस्ट वरती सगळ्यांनी एकत्रित आत्रास्त यावं व्हायचं आहे. अशी आमची टिटवा महोत्सवची आणि माझी अशी इच्छा आहे. सगळ्यांनी यावं.
क्रमांक 1 च्या स्पर्धक साईमा शेख, स्पर्धक क्रमांक 2 वैष्णवी काळे, स्पर्धक क्रमांक 3 सपना पवार आपल्या चितवाड्यात क्रमांक 4 शीतल गायकर, स्पर्धक क्रमांक 5 स्पर्धक क्रमांक 5 सुषमा भोईर कल्याण येथून आलेल्या स्पर्धक क्रमांक 6 रुपाली कुयाळ टिटवाळा, मला पण तेच वाटला. स्पर्धक क्रमांक 7 काजल पाटील हाटाळी आंबिवली येथून आलेल्या काजल स्पर्धक क्रमांक स्पर्धक क्रमांक 9 अंकिता महाले, स्पर्धक क्रमांक 10 भाग्यश्री देशेकर टिटवाळा, क्रमांक 11 प्रेक्षक जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
स्पर्धकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हां, आपलं नाव काय? शाहिना शेख. अच्छा, किती वर्ष झाले आपण मेकअप करतो? 2 साल. 2 साल, ओके. आणि आप क्या बोलेंगे ये कंपटीशन के बारे में, आप क्या बोलेंगे? बहुत शुक्रिया मुझे, क्योंकि मुझे इतना बड़ा मौका दिए विजय भाव ने, इसके लिए बहुत बहुत शुक्रिया. बहुत बहुत शुक्रिया विजय भाव, मुझे भी इतना बड़ा मौका दिया, इन परियों के बीच अकेला खड़ा कर दिया. धन्यवाद धन्यवाद. आइए यहाँ से 2 नंबर. तुम्ही तुमचं नाव सांगायचं आहे. ओके, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल. माझं नाव वैष्णवी नारायण काळे, योगेश्वरी नारायण काळे. आपण कुठून आला? टिटवाळ्याला. कुठे? जकात नाक्यावरून आला. ओके. तुम्ही किती वर्ष झाली मेकअप करता? 2 वर्ष. वय काय तुमचं? 18. आपलं नाव? भाग्यश्री देवी. दादाची मुलगी. हा, क्या बात आहे. कुठे अरविंद दादा कुठे? खूप खूप धन्यवाद. किती वर्ष झाली आपल्याला? 2 इयर्स. आणि तुम्हाला? 1 इयर. ओके, या. खूप खूप धन्यवाद. त्यांना काही प्रश्न विचारायचे, टाळ्या वाजवावं जरा. एक एक स्पर्धक एवढे छान छान परीसारखे दिसणारे अप्सरा तुमच्या समोर घेऊन जातात आणि अशी तोंड. कुठून आले आपण? कहाँ से आए हैं आप? भिवंडी से. ओके, कितने साल हुए आपको? 6 महीना. और आपको? आपलं नाव? आपण कुठून आला? भिवंडी. जरा जोरात बोला ना. कुठून आला? भिवंडी येथून आला आहात. किती वर्ष झाली या क्षेत्रामध्ये आपल्याला? 2 इयर्स. आणि आपल्याला? 4 इयर्स. ओके, खूप खूप धन्यवाद. सो आता आपली टिटवाळा महोत्सव 2025 मेकअप ची आजची 9वारी मेकअप साज स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे. आता आपल्याला लवकरच निकाल जाहीर होणार आहे. जेवढे स्पर्धकांनी भाग घेतला, बघते खूप मस्त लुक केलेले आहेत स्टुडंटनी. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी गोष्ट करायला आम्हाला 10 वर्ष जास्त लागली, त्या या कमी वयात या मुली 1-2 वर्षातच हा स्टेज गाठतात. आणि हा स्टेज देताना तुम्ही खूप चांगली साथ देत आहेत. आणि ही साथ वर्षानुवर्षे मिळत राहो आणि तुमचा प्रोग्राम अजून पुढे सक्सेस हो, हीच मी सदिच्छा व्यक्त करते. आणि ऑल पार्टिसिपेट खूप छान काम केलेले, मॉडेल लोकांनी पण खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे. तुम्ही नीताताई, तुम्ही खूप छान प्लॅटफॉर्म आमच्यासारख्या लोकांना दिलेला आहे आणि हा प्लॅटफॉर्म अजून मोठ्या प्रमाणात वाढवावा. सगळ्यात पहिले विजय दादा थँक्यू, तुम्ही मला जज म्हणून तिकडे बोलवलं. हे ब्युटिशियन आणि माझा म्हणजे ब्युटी पार्लर आणि माझा फार जुना संबंध आहे, कारण की वयाच्या 15 वर्षापासून माझ्या आत्याचं पार्लर आहे टिटवाळ्यामध्ये. त्यामुळे मला नवीन असं काही नाही आहे. पण मी आता ब्युटिशियन नाही आहे, मी आता ॲस्ट्रॉलॉजर म्हणून काम करते. पण दादा त्या दिवशी म्हटले याल का ताई, म्हटले ठीक आहे. आज इकडे बघितलं तर खरंच खूप म्हणजे पार्लरचं तर आहेच आज प्रोग्राम, पण विजयदादांनी जे हे मंच सगळ्यांना दिलेले आहेत, तर मला आठवतं की आमच्या वेळेस तेव्हा दळवीवाड्यामध्ये माघ महिन्याचे गणपती असायचे ना दादा. दळवीवाड्यामध्ये माघ महिन्याचे गणपती असायचे, तेव्हा तिकडे असे प्रोग्राम असायचे. आणि तेव्हा आम्ही लहान असताना आम्ही सगळे तिकडे प्रोग्राम सेलिब्रेट करायचो, म्हणजे जे काय असेल ते. पण आत्ता हा जो प्लॅटफॉर्म आहे एवढा मोठा, एवढा इझिली मिळणं सोपं नाही आहे. त्याची जरा कदर करा आणि पुढे चला सगळ्यांनी. कारण की आपल्याला असं वाटतं की हा टिटवाळा महोत्सव वगैरे, आमच्या इकडे सगळे महोत्सव होतात. खानदेश महोत्सव होतो, जळगावला राहतात आणि करतात कल्याणमध्ये. सिंधी महोत्सव होतो. पण आपला मराठी लोकांचा महोत्सव, दादांनी आगरी कोळी महोत्सव असं नाव देऊ शकत होते त्याला, पण तसं दिलं नाही आहे. टिटवाळा महोत्सव असं नाव दिलं. हा त्यांचा मोठेपणा आहे दादा, की त्यांनी सगळ्यांना घेऊन आणि पुढे जात आहेत दादा. त्यांना प्रत्येक वेळेस शाळेसाठी असू दे किंवा काय विरोधक असले तरी एकटे उभे राहतात आणि पुढे चालतात, कोणी सोबत असो का नसो. आणि तो गुण त्यांचा चांगला आहे. आणि
माझी अशी इच्छा आहे, म्हणजे स्वामींना प्रार्थना पण आहे आणि इच्छा पण आहे की पुढचे नगरसेवक मला त्यांना बघायचं आहे आणि त्यांना मी तुला सपोर्ट करणार, ते बहीण म्हणून, त्यांची बहीण म्हणून मी नक्की साथ करणार, त्यात काही वाद नाही आहे. मी नेहमी त्यांना बोलत असते की तुमची पत्रिका पाठवा, पण अजून त्यांनी काय पाठवली नाही आहे. पण तरी सांगेन की 14 नंबर आहे, 1 आकडा रवीचा आहे, 4 आकडा राहूचा आहे. तो माणूस काही गप्प बसणार नाही, कारण की त्याची टोटल येते 5 आणि 5 आकडा हा मध्यावर असतो. तर त्यामुळे दादा काय गप्प बसणार नाही. मी भविष्य इकडे सांगते, रेकॉर्ड नक्की ठेवा. आज नाही तर उद्या भावी नगरसेवक किंवा आमदार दादा नक्की होतील. आलात आणि खरोखर निस्वार्थीपणे विनाशुल्क तुम्ही हे जे कार्यक्रम म्हणजे आमच्यासाठी परीक्षक म्हणून ही जबाबदारी पार पाडतायत. चला, यानंतर आपण प्रत्येक स्पर्धकाचा आपण सन्मान करीत आहोत. क्रमांक 1 स्पर्धक यांनी या. गौरव आत्या सन्मान करा. गौरव आत्या यांच्या हस्ते स्पर्धक क्रमांक 1 आणि त्यांच्या मेकअप आर्टिस्ट प्रत्येकाला स्टेजवर प्रत्येक स्पर्धकाला सन्मान चिन्ह आहे आणि त्याच्यासोबत प्रमाणपत्रक आहे आणि एक कानात ब्लूटूथ देखील आहे म्हणजे सर्वांना. स्पर्धक क्रमांक 1 यांचा सन्मान साधत आहे. बड़े बड़े देश में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. स्पर्धक क्रमांक 3 यांचा सन्मान सुषमाताई शर्मा यांच्या हस्ते आपण करीत आहोत. मॉडेल आणि मेकअप आर्टिस्ट यांचा आपण सन्मान करीत आहोत. नववारी साज मेकअप स्पर्धेचे आजचे हे आयोजन. थोड्याच वेळात आपण निकाल जाहीर करणार आहोत. आता याच्यासाठी एक स्पेशल आहे. कोण? प्रमिलाताई देशेकर. प्रतिभाताई देशेकर, प्रमिलाताई देशेकर यांच्या हस्ते आपण स्पर्धक क्रमांक 10 यांचा सन्मान करीत आहोत. मुलीचा सत्कार करते आई. क्या बात है. करीत आहोत स्पर्धक क्रमांक 11 यांचा करीत आहोत. मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल यांचा आपण सन्मान करीत आहोत. 700 स्पर्धक क्रमांक स्पर्धक क्रमांक 16 सुषमाताई शर्मा. सुषमाताई सन्मान करीत आहोत. मोनिका 2 आहेत का एकच आहे. नऊवारी साज मेकअप स्पर्धा आयोजनाची पूर्ण जबाबदारी घेतली. सर्वांचा डेटा, सर्वांना कॉलिंग करणं, सगळ्या गोष्टी इथे प्रॉपर टेबल लावण्यापासून बॅचेस बनवणं, या सगळ्या ती कुठे दिसत नाही. कुठे आहे जी पडद्यामागील कलाकार? हा, कोमल सिंग आमची महिला अध्यक्षा 2025 तिच्या शुभ असते. कोमलताई यानंतर दुसरे परीक्षक या स्पर्धेला लागलेले प्रतीक्षा यानंतर तिसरे
तिसरे परीक्षक स्पर्धक क्रमांक 13 उत्तेजनार्थ या मेकअप आर्टिस्ट आणि उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेले आहे. स्पर्धक क्रमांक 13 योगिता सुरवाडकर. अनुराधाताई आणि योगिताताई यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मनीषाताई देशेकर. उत्तेजनार्थ पारितोषिक आहेत. त्यातील पुढील उत्तेजनार्थ पारितोषिक स्पर्धक क्रमांक 7 सायलीताई गोडांबे. सायलीताई यांच्या हस्ते सेकंड उत्तेजनार्थ बक्षीस. उत्तेजनार्थ तिसरं पारितोषिक. 3 पारितोषिक उत्तेजनार्थ होते. त्यातील तिसरं पारितोषिक स्पर्धक क्रमांक अरे कुठे गेला नंबर स्पर्धक क्रमांक 10 स्पर्धक क्रमांक 10 यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक. बरं कोणीतरी एक आकडा बोला. कोणताही आकडा बोला. चला तिसरे क्रमांक. ते मटक्याला आकडे कसे लावतो आपण. तुमचा काय आकडा. आणि तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक माझी जन्म तारीख आहे ती 17 सोनालीताई देशेकर. सोनालीताई यांच्या हस्ते तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विजेत्या यांचा आपण सन्मान करीत आहोत. नाव काय आपलं. प्रतीक्षाताई आणि स्नेहलताई यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. बरं आता द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक. चला नंबर 3 कोण बहीण आहे. 3 वरच अडचून येतो कधीपासून. आता 3 ला मी काय अगं घसा फाटेल. दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक लवकर एक आकडा बोला पटकन. तू बरोबर आहेस. क्रमांक 8 गौरवात्या पवार. नाव काय ताई तुमचं. ममताताई आणि स्नेहा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. द्वितीय पारितोषिक. आता नऊवारी साज मेकअप स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक. चला नंबर बोला. आकडा बदल ना बाळा. माझं तोंड बघ ना तुझं. चला मी तुम्हाला एक हिंट देतो. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 20 मधून 5 गेले. 15 15 क्रमांकाचं पारितोषिक 15. मनीषाताई सोनालीताई आणि मीता.
सगळे टेन्शन मध्ये आले. अरे 20 नंबर राहायचे काय आहे? जोरदार टाळ्या. संपूर्ण देशकर कुटुंबियांकडून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेत्यांना आपण सन्मान करीत आहोत. प्रथम पारितोषिक विजेते आहेत मोनिका तरे टिटवाळा. 2025च्या या विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. आपण दरवर्षीप्रमाणे 9वारी 7 मेकअप स्पर्धेचं आयोजन केलेलं, बक्षिसं काढलेली आहे. खरं तर सगळेच बक्षिसाच्या पात्र होती. त्याला आता आपला दिवस 5वा संपलेला आहे टिटवाळा महोत्सवचा. आणि छान असे सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही बघितले माझ्या व्हिडिओमध्ये. आणि 9वारी मेकअप साज स्पर्धा तिचे विजेते आणि उपविजेते पण तुम्ही बघितले. आणि कशा प्रकारे छान असा मेकअप केला होता आणि छान प्रकारे असा 9वारी पेहराव केला होता सगळ्या मॉडेल्सने. तर खूप छान असा प्रोग्राम झाला. तर चला गुड नाईट. आता भेटूया उद्या.